बंड्याचं एप्रिल महिन्यात लग्न झालं आणि ह्या महिन्यातच त्याची बायको त्याला इकडं संभाजीनगरला घेऊन आली. बरं, बंड्याला पगार किती? फक्त 15,000 रुपये. बंड्याला पगार 15,000 असताना त्याची बायको त्याला संभाजीनगरला घेऊन आली. कहून मला गावात राहायचं नाही. हा, माझ्या मम्मीना माझ्या पप्पांना बोली गेली होती की मी गावात राहणार नाही, मी शेती करणार नाही. हा, तर बंड्याला दर महिन्याचा खर्च किती येऊ राहिला बंड्याला इथं ते तुम्हाला सांगतो. तर पहा, छत्रपती संभाजीनगरला बंड्या राहायला आला बायकोला घेऊन. हा, त्याला रूम भाडं आहे 4,000 रुपये. त्याला किराणाचा खर्च आहे 2,000. म्हणजे भाजीपाला आणि किराणाचा दोन्ही मिळून 2,000 आपण पकडला. हा, त्याच्या बायकोला ब्युटी पार्लरला आणि त्याला कटिंग करायला म्हणजे त्याच्या सलूनला किती रुपये लागते? 1,000 रुपये दोघांना लागते. कारण बायको ब्युटी पार्लर मध्ये महिन्यातून 3दा 4दा जाते. हा, तर आणि त्याच्यानंतर त्याच्या गाडीला पेट्रोल लागतं 2,000चं. त्याच्यानंतर त्याच्या बायकोला एका दिवशी स्वयंपाक करायचं जीवावर आलं तर तिची बायको काय म्हणती, अहो तुम्ही हॉटेलवरून पार्सल आणा ना. नाही तर ती त्याला हॉटेलवर घेऊन जाते. त्या हॉटेलचा खर्च किती? 2,000. हा, आणि तिच्या नातेवाईकाचे याच्या नातेवाईकातले काही लग्न असते, वास्तुशांती असते, हा त्याचा खर्च किती? 1,000 रुपये. हा, कोण आय रवी करावं लागते. हा, आता एकूण टोटल बंड्याला पगार किती आहे? 15,000 रुपये. फक्त किती? 15,000 रुपये. आणि बंड्याचा खर्च किती आहे? 4,000 आणि 2,000 6,000, 6,000 आणि 1,000 7,000, 7,000 आणि 2,000 9,000, 9,000 आणि 2,000 11,000, 11,000 आणि 1,000 12,000 रुपये खर्च आहे बंड्याचा. किती? 12,000 रुपये. हा, पुन्हा एकदा मोजून घेऊ आपण. 4 आणि 2 6 आणि 1 7 आणि 2 9 2 11 आणि 1 12,000 रुपये खर्च आहे बंड्याचा. बंड्याला पगार किती? 15,000. बंड्याचा खर्च किती? 12,000. बंड्याला उरले किती? 3,000. हा, त्याच्यात बी तो बंड्याला भलते चाळे शिल्लक. तो मित्रासोबत पार्टी करतो. हा, आर्यस बडवायझर काय म्हणते, वडगायझर बडवायझर ते तो घेतो आणि तो त्याच्यात हे 3,000 उडीतो. हा, काय पुरतं त्याला संभाजीनगर मध्ये राहून? तो 15,000 रुपयात. बरं ठीक आहे, त्यानं 3,000 हे एखाद्या बंड्याला व्यसन नसलं हे 3,000 जरी त्यानं सेव्हिंग केली, वर्षाची किती झाले? 12 36,000. बर, 36,000 त्याचं काय होणार आहे? इथं प्लॉटचे रेट काय झाले? 3,000 स्क्वेअर फूट. 36,000 काही होणार आहे त्याचं? बरं, बंड्या गावाकडे राहून शेती करेल कारण त्याला शेती पाचक करेल, तर त्याला शेती करेल पुरती. हा, पण त्याला त्याची बायको राहू देत नाही. बंड्याचे नीट डोळे उघडत 2-4 महिन्यामध्ये. त्याचे डोळे उघड्यावर तो बी त्याला जी 5-10 एकर शेती तो नीट शेती करीन आणि नीट आपलं पोट भरेल. इकडे